नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। ट्रक मालिक वेलफेयर एसोसिएशन पारडी नागपुर द्वारा सड़क सुरक्षा सप्ताह कार्यक्रम आयोजित किया गया और इस कार्यक्रम के माध्यम से सभी वाहन चालकों को सड़क नियमों के प्रति जागरूक किया गया। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज की यह खास रिपोर्ट। पासून हा रस्ता सुरक्षा पंधरवडा पहिले करायचो, आता 1 महिना करतोय। हा अतिशय चांगला प्रोग्राम यांनी घेतलेला आहे। पहिल्यांदाच असा काही कार्यक्रम ट्रान्सपोर्ट युनियननी घेतलेला मला दिसून येतोय। इथे मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट युनियनचे लोक आहेत। हे जे काही आहे तिथले उपस्थित ह्या सर्वांचं मी धन्यवाद करतो। त्यासाठी ट्रान्सपोर्ट युनियननी काही हेल्मेट्स आपल्याकडनं दिलेले आहेत, काही जॅकेट्ससुद्धा आपण देतोय, रिफ्लेक्टिव्ह टेप लावणार आहेत लोकांना फ्री ऑफ कॉस्ट। अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी वारंवार घ्यावेत असं मी आवाहन करतो आणि ह्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा व्यक्त करतो। चव्हाण साहेब, काय स्थिती आहे सध्या म्हणजे ॲक्सिडेंट संदर्भात की एवढं इनिशिएटिव्ह सरकार घेतं? काय होतं आहे की दरवर्षी 1.5 लाखाच्या वर लोक मरण पावत आहेत। आपल्या नागपुरातच जवळजवळ शहरामध्ये जवळजवळ 450 लोक मरण पावलेत आणि ग्रामीणमध्ये 350। म्हणजे तुम्ही बघून घ्या, एक 850-900 लोक जर मरण पावलेले आहेत एका शहरामध्ये निव्वळ अपघातामुळे, यातून निश्चितच आपल्याला असं वाटतंय ह्या मृत्यूची संख्या कमी करावी। त्यासाठी शासनाने साधारण 89 पासून अशा प्रकारचा रोड सप्ताह आपण घेतोय, रोड सेफ्टी सप्ताह। हा हळूहळू वाढवत ही परिस्थिती आली की दरवर्षी यामध्ये इन्क्रीज होत होतं फॅटल रेटमध्ये। तो प्रथमच असं झालं आहे की करोना कालावधीनंतर 3% आपण कमी झालेलो आहे। यासाठी एवढे मोठे आपण रोड वाढवलेले आहेत, अतिशय हायटेक गाड्या आल्यात, 150चा स्पीड आहे या गाड्यांना। एवढं असतानाही आपल्या केवळ सर्वांच्या सहकार्याने अशा प्रकारचे अपघात आपण कमी करू शकलेलो आहे आणि अशा प्रकारची फॅटॅलिटी पण सुद्धा कमी करू शकलेलो आहे। चव्हाण साहेब, शेवटचा प्रश्न होता की केंद्र सरकारने स्पेशली गडकरी साहेबांनी मोत्याबिंदूचे ऑपरेशन जे आहे म्हणजे ड्रायव्हर आहे त्या संदर्भात योजना होती, त्यांना काही फायदा आपण देतो आणि दुसरं जे ब्लॅक स्पॉट आहे जे आपण त्याबद्दल काही आपण बदलाव म्हणजे त्यांना सुधारण्याचं काही आपण आता साधारण ग्रामीणमध्ये 36 ब्लॅक स्पॉट होते, त्यातले 31 ब्लॅक स्पॉट आपण कायमस्वरूपी त्याच्यातून ओव्हरकम केलेलं आहे। उर्वरित राहिलेले 5-6 ब्लॅक स्पॉट आता याच्यावरही कायमस्वरूपी योजना आहे। जसं की आता भंडारा रोडवर आपल्याला पुढे गेला की मौद्याच्या जवळ एक ब्लॅक स्पॉट आहे, तिथे आता ओव्हरब्रिज आपण करतोय। अशाच प्रकारच्या ज्यामध्ये 200-300 करोड रुपये लागत आहेत। याच्यातनं सुद्धा गव्हर्मेंट त्यासाठी पैसे देतं आहे। आज करोडो रुपये आपण शासनाने यांना दिलेले आहेत आणि फक्त लोकांचे जीव वाचवावे यासाठी आपण हे करतोय। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की शासनाने काही योजना बनवल्या आहेत की इमिजिएट अपघात झाल्यावर 1.5 लाख रुपये त्याला मिळणार आहेत, बरोबर। मग नो क्लेम बोनस म्हणतो आपण ज्याला, की इन्शुरन्स कंपनीकडे जायची गरज नाही आहे, तात्काळ त्याला आपण बेनिफिट देणार आहे जर तो जखमी झाला तर, आणि मृत्युमुखी पडला तरीसुद्धा त्याला शासन आर्थिक मदत करणार आहे ती, बरोबर। पण जवळजवळ आपण त्याला 3 लाखापर्यंतची आर्थिक मदत करणार आहे। वाहन चालकामध्ये मोत्याबिंदूची जो योजना होती नेमकं किती ऑपरेशन त्याचे करण्यात आले, काय चेकिंग त्याच्यासाठी? नाही, तपासणी तर आपण वारंवार करतोय। आपण सीमा तपासणी नाके जे आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात अशी तपासणी करतोय, फ्री ऑफ कॉस्ट त्यांना सर्व प्रकारचे मोतियाबिंदूचे ऑपरेशन्स आपण करतोय। निश्चित आकडा आज माझ्याकडे नाही आहे, परंतु यामध्ये आपण असे काही लोक ज्यांना आढळत आहेत त्यांची नावं, नंबर, त्यांचं लोकेशन घेऊन त्या ठिकाणी आपण त्या इन्फॉर्मेशन देतो आणि त्यांनी त्या नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन
हे त्यांचं जे ऑपरेशन आहे ते विनामूल्य करावे अशी सुद्धा सोय आपण करतोय शासनावर. नागपूर शहर अपघातमुक्त होण्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार ट्रक चालकांना? माझं तर म्हणणं असं आहे की शासनाचं असं की आपण नियमाचे पालन करावे. शासन जे काही नियम करतो ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी करतोय. ते काही कोणावर एन्फोर्समेंट करून त्यांच्याकडनं काही कुठला प्रकारचा त्यांना आर्थिक शास्ती लागावी यासाठी नसून केवळ आपला जीव, आपल्या समाजाचं जे काही लोकांचा जो काही जीव आहे तो वाचवण्यासाठीच करतो याचं सर्वांनी लक्षात घ्यावे आणि नियमांचे पालन करावे. स्किल में डालता हूँ बार बार इस स्लोगन से शुरुआत करता हूँ. सम्मानीय व्यासपीठ और अपने यहाँ पे जो सब इकट्ठा हुए मेरे ड्राइवर दोस्त और सब बहनों और भाइयों और पत्रकार बंधु भगिनी, आपने आज का जो प्रोग्राम है या आज का प्रोग्राम का जो कंसेप्ट है वो आपने बैनर पे तो देखा ही है, सड़क सुरक्षा. अब ये सड़क की सुरक्षा करते करते हम अपनी सुरक्षा भूल गए. मुझे लगता है कि पहले अपनी सुरक्षा मायने रखती है और अपने जो यहाँ पे बहुत सारे अभी ओनर्स बैठे हैं कि जिनके 12 ट्रक है, 15 ट्रक है, 20 ट्रक है, 200 ट्रक है, जो भी है अपनी प्रॉपर्टी संभालते संभालते ये भी हमें जिम्मेदारी मिली है कि हम अपने जो स्टाफ है या अपने जो ड्राइवर भाई है या को ड्राइवर भाई है उनको अच्छी तरह से एक वर्जिश में लाए और उनको एक अच्छा तरह से उनको प्रशिक्षण दिया जाए. हर एक को प्रशिक्षण तो आरटीओ ड्राइविंग लाइसेंस से मिला है या उनको साइनेज पता है, लेकिन एक्चुअल क्या ये सब पढ़ने से और ये सब करने से सबको अवेयरनेस आया हुआ है क्या, ये अपने आप को पूछने की जरूरत है.